नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. किरकोळ अपघातात झालेल्या कारणावरून दोघांच्या झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेबाजार येथील एका लॉजच्या आवारात घडली. लव मामलेदार, वय 68, राहणार फोंडा गोवा असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचं नाव आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी रिक्षाचालक मुजाहिद संदी याला ताब्यात घेतला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की आरोपीने आपली रिक्षा व कार याच्यात झालेल्या किरकोळ अपघाताच्या कारणावरून माजी आमदार मामलेदार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून मारहाण केली. या मारहाणीत मामलेदार यांना गंभीर दुखापत झाली आहे. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांचं भांडण समोपचाराने मिटून दोघांची समजूत काढली. मात्र लव मामलेदार हे आपल्या कामानिमित्त लॉजच्या रूमकडे जात असताना वाटेत कोसळले. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मार्केट पोलीस अधिक तपास करीत आहेत. फेब्रुवारी महिना संपत आला असून तप्त उन्हाळा सुरू झाला आहे. वसंत ऋतू सुरू होताच खऱ्या अर्थाने उन्हाळा जाणवू लागला आहे. बेळगाव शहराचेही तापमान 4 दिवसात कमालीचे वाढू लागले असून शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारचं तापमान 33 अंशावर होतं. त्यामुळे भाजी फळे विक्रेते उन्हाच्या झळापासून वाचण्यासाठी आता छत्रीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. बेळगाव शहरात थंडीची लाट कमी होताच जिल्ह्यात तापमान वाढण्यास मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. यंदा काही महिन्यात थंडीचा प्रवाह होता. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस राहिल्याने थंडी उशिरा सुरू झाली. त्यानंतरही सातत्याने ढगाळ वातावरणामुळे थंडीचे अस्तित्व कमी राहिले. डिसेंबर-जानेवारी या महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडली. आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे चटके सुरू झाले आहेत. आता वसंत ऋतूलाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे उष्णता वाढली असून सध्या शहरी भागात उन्हाची तीव्रता अधिक दिसून येत आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात उन्हाची तीव्रता किती राहील याची चाहूल आत्तापासूनच दिसत आहे. आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली कसाई गल्लीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिगत ड्रेनेज या प्रकल्पामुळे परिसरातील सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा निघणार असून स्वच्छता व आरोग्यदृष्ट्या सुधारणा होणार असून या कार्यक्रमाला युवा नेते अमन सेठ, स्थानिक नगरसेवक अजीम पटवेगार, महापालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सेठ यांनी सांगितले की उज्ज्वल नगर आणि न्यू गांधीनगरमध्येही रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट आणि सार्वजनिक सुविधा मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जाणार असून या उपक्रमामुळे स्थानिक रहिवाशांना स्वच्छ आणि सुसज्ज चांगल्या जीवनमानाचा लाभ होणार आहे. खानापूर बेळगाव महामार्गावरील देसूर नजीक असलेल्या हार्ड फॅक्टरीजवळ पोलीस खात्याच्या इनोव्हा कारने रस्त्यात आडव्या आलेल्या 2 म्हशींना ठोकल्याने 2 म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर इनोव्हा कारचा समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे. सदर अपघात शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडला. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड संस्कृती खाते व महानगरपालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संत सेवालाल महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. किल्ला येथील अशोक चौक येथून संत सेवालाल महाराजांची पगडी घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच बंजारा समाजाचा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बंजारा समाजाला संघटित करून त्यांना शिकण्याच्या मुख्य प्रवाहात आणणे, समाजाला एक चांगला संदेश देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. यावेळी राजकीय नेते, अधिकारी यासह समाजातील नागरिक उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बेळगुंद येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना कलागुणांचा वाव देण्यासाठी मातीपासून वस्तू बनवण्याचा एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातीपासून विविध वस्तू तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार इयत्ता शिशूच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी मातीपासून कल्पकतेने बैल, बैलगाडी, खेळण्याच्या वस्तू, स्वयंपाकाच्या वस्तू तयार केल्या. यावेळी शाळेच्या शिक्षिका तेजस्विनी भडांगे, सुषमा सुतार, पूजा पाटील, शैला कोळी यांनी परिश्रम घेतले. तर मार्गदर्शन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शापूरकर व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांचे लाभले. बिजगर्णी गावातील प्रमुख गल्ल्यापैकी लक्ष्मी गल्लीचा हा एक रस्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लक्ष्मी मंदिरकडे व पुढे ब्रह्मलिंग मंदिरकडे जाणारा हा रस्ता असून येथून नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी शिवाजी महाराज चौकातील गीतांजली अंगणवाडी समोर गटारीचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे सध्या या गटारीवरून लहान मुलांना दररोज ये-जा करणे कठीण बनले आहे. एका फळीचा आधार घेऊन लहान मुलांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे शाळेतील कर्मचारी मुलांना व परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने येथील गटारीचं काम तातडीने हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ व युवा नेते अमन सेठ यांनी अहमदनगर येथे जनता दरबार निमित्त भेट दिली.
या भेटीदरम्यान आमदार सेठ यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि त्या परिसरातील पायाभूत सुविधापासून सुरक्षा, स्वच्छता आणि सार्वजनिक सेवाबद्दलच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी अमननगर येथील सरकारी उर्दू शाळेला आमदार आसिफ सेठ तसेच युवा नेते अमन सेठ यांनी भेट दिली व त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी संवाद साधला। सर्वांसाठी दर्जेदार शिक्षणाचं महत्त्व पटवून देत सेठ यांनी परिसरातील शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचं सुतोवाच केले। आमदार सेठ यांनी येथील रहिवाशांच्या समस्या या संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडून आपल्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणाला चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देत राहीन असं आश्वासन दिलं। कागवाड तालुक्यातील शेडबाळ नगरपंचायतीच्या व्याप्तीमधील कल्याळ येथील ओढ्यावर 1.5 कोटी रुपये खर्च करून पूल वजा बंधारा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। सदर कामाला आमदार राजू कागे यांनी चालना दिली। या प्रसंगी अधिकारी सागर पवार, सचिन माळी, ठेकेदार अरुण पोमगार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। चिंचली मायक्का देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे। परिणामी अथणी शहरामध्ये सकाळी 8 पासून ते सायंकाळी 5 पर्यंत बसवेश्वर सर्कल, शिवयोगी सर्कल पासून हरोगिरी रस्त्यापर्यंत गर्दी होत असून यातून वाढती वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणणे कठीण जात असून पोलिसांची यामुळे दमछाक होत आहे। येथील पुलावर सुद्धा तब्बल 2 तास वाहतूक कोंडी होत आहे। यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत। अथणी शहरातही याचा फटका बसत असून परिणामी पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे। निप्पाणीत सकाळी 6 वाजता फिरायला गेलेल्या महिलेचे 1.25 तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले। त्यामुळे महिला वर्गात तसेच नागरिकात घबराटीचं वातावरण पसरलं आहे। ही घटना अकोल रोड पार्वती कॉर्नर नजीक घडली। रुपाली पिंटू पाटील, राहणार पार्वती कॉर्नर, निप्पाणी असे त्या महिलेचे नाव आहे। या घटनेसंदर्भात निप्पाणी बसवेश्वर चौक पोलीस अधिक तपास करीत आहेत। बेळगाव शहरातील रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर वाहतूक सुलभ होईल असं वाटलं होतं, परंतु खुल्या रस्त्यावर फिरते विक्रेते, दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक करणे अवघड होत आहे। मुख्य बाजारपेठेतही स्टॉल धारकांनी अतिक्रमण केल्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण हटवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे। बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दुकानदारांनी अतिक्रमण केलं असून दुकान गाळ्याच्या समोरच पत्रे घालून रस्त्यावर व पदपथावर अतिक्रमण केलं जात असल्याने नागरिकांना बाजारात ये जा करणे अवघड होत आहे। महापालिकेकडून केवळ कारवाईच्या नावाखाली एखाद्या स्टॉल धारकाला हटवले जाते, त्यानंतर ही कारवाई पुन्हा थांबवली जाते। मात्र येथील अतिक्रमणकडे लक्ष देण्याची गरज आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।